तर आजचा नवीन दिवस आणि एक नवीन टास्क. लोकेशन तर खूप भारी होती. आम्ही बीचवरती गेलेलो आणि आता वाटलं होतं की चला बीचवरती आहे, ओपन आहे, काहीतरी ॲडव्हेंचर टास्क असणार आहे. जेव्हा आम्ही त्या लोकेशनवरती पोहोचलो मला असं झालं की इथे आता काय होणार समजत तर नव्हता, पण गोव्याचा समुद्र आठवला. श्रेयस सरांनी सांगितलं होतं की सरप्राईज आहे आजच्या टास्कमध्ये तुमच्यासाठी, आणि आम्ही श्रेयस सरांची वाट बघत होतो आणि बघितलं की समोरून आला सिद्धार्थ चांदेकर. राम राम नमस्कार हाय हॅलो व्हॉट्सअप काय म्हणतायत सगळे? एक नंबर. एवढ्या उन्हामध्ये एवढे हसरे चेहरे मी आज सगळ्यात कधीच पाहिले नव्हते. सवय झाली पण खुललेत तुमच्या सगळ्यांचे चेहरे, फार भारी दिसतायत. तर नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की हा पोरगा इकडे काय करतोय. जे मला ओळखत नाहीत त्यांना मी सांगतो, माझं नाव सिद्धार्थ चांदेकर. मी आपला एक मराठी ॲक्टर आहे छोटासा. काय झालं, श्रेयस सर जसं तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात, स्वप्न पूर्ण करतात, तसं माझी इच्छा त्यांनी पूर्ण केली. तर म्हटलं आज मी येतो तुमच्याबरोबर गप्पा मारायला, धमाल करायला, राडे घालायला. पण मी म्हटलं आता नुसतं गप्पा मारून काय करायचंय, बरोबर? एवढा मोठा गेम तुम्ही खेळताय, 10व्या आठवड्यात पोचलेला आहात. प्रत्येक वेळेला त्या लीडर बोर्डवरती वर खाली कोणी ना कोणीतरी होत असतं. पण जरा आणखी पुढे जायचं असेल तर ॲडव्हान्टेजची गरज असते की नाही. तर आज आपण एक फार मोठा, फार भव्य टास्क खेळणार आहोत. वाव. ज्या टास्कमध्ये गावरान ब्रोजना समुद्रात जाऊन लपवलेला दोर शोधायचा आहे. दुसरा टप्पा असणार आहे ते दोर घेऊन समुद्रात असलेला रॅम्प सर करायचा आहे. पुढचा टप्पा आहे मिलिटरी ड्रिल करतात तसं तारे खालून रांगत शेवटपर्यंत पोहोचायचं. पुढचा टप्पा समोर असलेले मोठे बॉक्स उड्या मारून मारून तोडायचे. त्याखाली असलेले पाठ तुम्हाला पुढच्या टप्प्यात मदतीला येतील. पुढच्या टप्प्यात तुम्हाला दोरांचा पूल दिसेल, त्या पाटांच्या सहाय्यानं पूल पार करायचा. शेवटच्या टप्प्यात मातीखाली तुम्हाला अनेक बॉक्स दिसतील, पण एकाच बॉक्स मध्ये असणार आहे स्टार्स. सगळे टास्क वेगळे होते आणि हा एक टास्क वेगळाच होता. फाटेल नाही तर तुटेल एकदा. प्रत्येक टप्प्यात एक एक जोडी एलिमिनेट होत जाणार. लिटरली मला असं झालं की नाही का, रे बापरे, म्हणजे एखादा टास्क नाही जमला तर पुढे परफॉर्म करायचा चान्सच नाहीये. एकच जोडी जिंकणार आहे शेवटी. अच्छा. जी जोडी जिंकेल त्या जोडीला मिळणार आहे खतरनाक ॲडव्हान्टेज. सगळ्यांचेच डोळे असे उघडलेले की वा, आता तर फिनाले जवळ आहे आणि एक ॲडव्हान्टेज असणं खूप मोठी गोष्ट आहे. माझं असं ठरलं होतं की काही करून हा टास्क जिंकायचा आपल्याला. तर टास्कसाठी रेडी का? करायचा का? धुमाकूळ घालायचा का? चला तर मग 3, 2, 1 अरे होऊन जाऊ द्या. तर मंडळी रेडी का? अरे बोला गणपती बाप्पा. 3, 2, समुद्राच्या आत गेलो, त्या पुढे दुरी सापडत नव्हती. कशी तरी मग खाली पाण्यात बघून मिळून काढली. खरं तर आम्ही एवढ्या पाण्यात गेलो तेव्हा मला दोरी लागली. माझ्या संगत अजून दोघा तिघांनी पण गावली. सगळ्या पोरांना दोऱ्या भेटल्या. ऋषिकेशन मी तिथं दोऱ्या शोधतोय. व्हेरी गुड, खूप छान. चला चला पुढे 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 धावा धावा धावा.
नाही होणार म्हणलं माझ्याने हे, कारण की मी निम्म्यात सुद्धा जाईना म्हणलं, शेवटपर्यंत कसं जाणार. जा 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 चल चल फास्ट सुभाष दादा चल पटकन. पहिलंच मी विचार केलेला होता की याच्यामध्ये मी 2-3 वेळा तरी नक्की घसरून पडणार आणि खरंच मी पडलो. दोन तीनदा ट्राय केलो, मला असं व्हायला लागलं की जास्तच दम भरायला लागला. तसा चालू पडलो, समजलं काय म्हणणार नाही राहणार. असा उठचा आपटायचं फटाफट, इकडं तिकडं लागायचं. माझ्या जीवाला मला माहिती नको. भाई कमॉन कमॉन कमॉन. विजय फर्स्ट ह्याला निम्म्यापर्यंत गेला, त्याच्यानंतर तो खाली आला. अरे भाई कमॉन. माझं असं होतं की आता विजय पोचला, एक जण गेला, आता कसंही करून आपल्याला म्हणजे दीपकला पोचावंच लागणार आहे, नाहीतर आपण खूप मागे पडू. जशी मला रशी गावली तशी मी भोंगात डायरेक्ट गेलो पळत पळत पळत. ठरलेलं की सगळ्यांना ती दोरी मिळाली आणि ऋषिकेशला नाही मिळाली. ओके करू शकता. व्हेरी गुड सुभाष दादा. माझं आधीच ठरलं होतं की मला काही करून उडी मारायची आहे, कारण मला वेळ वाचवायचा होता. सावकाश सावकाश सावकाश. आर यू ओके? नेटमध्ये शिरल्यानंतर ते स्पीड ब्रेकरवर नुसतं हाताची गुडघ्याची नुसती चालतं जायचं, त्यातनं नुसतं पळायचं एवढं खरं. दीपकने एक मोठा श्वास घेतला आणि एक रनअप घेतला. तो रनअप घेतला आणि तो वरपर्यंत पोहोचला. त्याने कसं कसं करून तो चढला वर आणि पटकन दोरी टाकली खाली माझ्यासाठी. कमॉन कमॉन दीपक, प्रणाली कमॉन. मी वरून बघितलं खाली, अनुश्री आणि विजय ऑलरेडी त्यांनी स्टार्ट केले दुसरा टास्क. माझं असं होतं की उडी मार. सावकाश सावकाश सावकाश. जेव्हा आमचं ती फळी फोडायची होती तेव्हा अनुसरीने जेव्हा उड्या मारल्या तेव्हा तिच्यानं काही फुटली नाही. जेव्हा मी आलो तेव्हा एकाच उडीत ती फोडून टाकल्यावर अनुसरी पण त्या डबऱ्यात पडली. अनुसरीला उठू का त्या फळ्या घेऊ असं झालेलं मला. त्यात पायाला पण खर्चाटलेली इकडनं तिकडं सगळी ती फळी लागलेली. दोघांना मिळून एकत्र जाऊन ती फोडायची होती, पण मी स्टेप ठेवायच्या आधी दीपकने ते फोडलंच.
फळी व्यवस्थित ठेवायची आहे, त्याच्यानंतर स्वतः त्याच्यावरती कम्फर्टेबली बसायचं. मग म्हणला सरक मी घेतो आणि त्याने ते 1 पाट 2 पाट असं करून माझ्या हातात दिले आणि मी पटपट त्या दोरीवर ठेवले. त्यावेळेस त्या रस्सीवरून एकच माणूस जाणार होता आणि त्यात 2 पाट होतं, तर आपण स्टेप टाकतो तसं चालायचं होतं. मग मी जेव्हा गेलो पुढं तर मला आणून द्यायचं होतं, तर अनुश्री पुढं फळ्या न्यायला आलेली. एवढं तिने मनावरती घेतलेलं तेव्हा. ते पाट एकतर जड होते आणि त्या दोऱ्या लूज लय असा ब्रेक डान्स नाचला. असा संताप झालेला ना मला याच्यावर, कारण मी माझी सुटली आहे चालत, मला वाटलं हा आहे मागे, नंतर बघितलं तर बाजूला. म्हटलं रे यार, ते झाला टाइमपास झाला आमचा. तरी मी इतकी ताकद लावलेली की सगळं घासलं बिसलं काय 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 मरू दे. मी म्हटलं जाऊ दे, काय होतं ते होऊ दे, करून ती पार केलं. पोहोचलो. दम एवढा भरावून गेला होता चढता चढता, ते दोरीचं बी वजन आणि आमच्या अंगाचं बी वजन ते पकडत नव्हतं आम्हाला. पुढे ये, पुढे ये, पुढे ये ना, तू चिडू नको, पुढे ये. आपल्याला दोरी मिळाली नाही तर आपल्यात अर्थच काय राहिला असं वाटत होतं मला. मला लई चिडचिड होत होती. चल चल. हो गया, छोड़ना मत, छोड़ना मत. टास्क खत्म होएगा तो भी तू करेगा. मी पूर्ण प्रयत्न केला की त्याच्यावरती रनिंग करून सने वरती पकडण्याचा, पण मला ग्रीपच नव्हता भेटत. प्रत्येकदा पडत होतो आणि काजल इतकी चिडलेली होती माझ्यावरती. चल कर. क्रिश, मला तू आज वरती पाहिजे. चल. Come on. Very good, come on. Very nice. Come on. Come on, very good. Okay. तुझा ट्रॅक खाली पडलेला आहे, परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. नाही, इकडे आल्यानंतर पडला. एक्झॅक्टली, पण ट्रॅक खाली पडलेला आहे, परत पहिल्यापासून. कम ऑन. काय देवा, पहिल्यापासून करायला तर खूप वेळ लागणार म्हणलं, कारण की बाकीच्या पार्ट्या येऊन जातील म्हणलं ह्याच्यातनं. अनुश्री, एकच उचलायचं आहे, दोघांनी मिळून. हळू दीपक. नाही. दीपक खाली प्रॅक्टिस कर. प्लीज असं नको करू. कम ऑन, कीप डिगिंग. पहिला बॉक्स बाहेर काढला, त्यात आम्हाला स्टार भेटला नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉक्सकडे गेलो. ती पडली नाही पाहिजे दीपक. खरं तरी कसं करून ते पार करून आम्ही पोहोचलो. बघालोय तर विजय दुसरी पिठी उकरायला चालू केलता. गो. तो फावडा घ्यायचा इकडे, एकच घ्यायचा आहे. आणि कम ऑन.
इकडे डिगिंग सुरू झालेलं आहे. व्हेरी गुड अथर्व. सगळे जे बोलतात तुझ्याबद्दल ते सगळं खोटं पाडायचं. चल पटकन. नाहीये हो. जेव्हा मी पहिली पेटी घ्यायला स्टार्ट केली ती पेटी अडकली होती. म्हणजे मी खूप प्रयत्न करत होते काढायचा, ती लवकर निघत नव्हती. तू काढतो. हा जा. तू दुसरीकडे बघतो. जेव्हा मी ती पेटी काढली मी असं मनातल्या मनात म्हटलं, देवाचं नाव घेतलं आणि पेटी खोलली. झाले आहे. ओके गाइस स्टॉप. थँक्यू गॉड. थँक्यू मम्मी. थँक्यू पप्पा. थँक्यू दीपक. Oh, thank you. जीवाचं रान करून आम्ही तो टास्क जिंकायचा प्रयत्न केला होता, पण तिथे नशिबाने साथ दिली नाही. लोकांमध्ये आपण आहोत. कितीतरी लोकांनी ते पण पार नाही केले. आम्ही तिकडे फर्स्ट पूर्ण एवढं मेहनत आम्ही कसपणाला लावलेला का नाही एवढा, तिचं पाणी झालं तिथं गेल्यावरती. आणि तिथं अनुश्री रडली, ते मला काय बरोबर वाटलं नाही. वाटलं नव्हतं की रामा आणि क्रिश कुठेतरी मागे अटकतील, कारण ते दोघंही पोरं म्हणजे यंग आहेत सगळ्यात घरात. जेव्हा टास्क संपला तेव्हा असं झालं की यार ठीक आहे, जस्ट बिकॉज दुसरं कोणीतरी जिंकलंय म्हणून आपण हरलोय असं का समजून घ्यायचं. आपण इथपर्यंत तरी आलोय. श्रुती आणि ऋषिकेशने तर ते स्लोपच चढले नव्हते, एवढी स्टार जोडी म्हणून ते तिकडेच राहिले होते. दीपक, प्रणाली, कॉंग्रॅच्युलेशन. या इकडे. अरे असू दे, आपलीच माती. कडाक. मला हा सगळ्यात महत्वाचा ऍडव्हान्टेज मिळालेला आहे. बाकी सगळ्यांना चेहऱ्यावर दिसतंय, वाईट वाटतंय, पण ही संधी यांनी नेलेली आहे. तुमच्याकडे कदाचित वेगळी संधी येईल. जेव्हा आम्हाला सिद्धार्थ सरनी एक अजून ट्विस्ट दिलं की सेकंड राऊंड परत होणार आहे, मी क्रिशला बघितलं आणि मी बोलले, जर तू आत्ता नाही चढलं वरती तर तुझी खेर नाही. सेकंड राऊंड सुद्धा होणार आहे आणि तो जो चान्स होता तो ऍक्च्युअल मध्ये अग्रेशन मध्ये मला मिळवायचा होता. अजून एक संधी आहे आणि या वेळेला बाजी मारायची आहे. माझ्या पार्टनरवर होप अजून होतं की तो करणार. रेडी? आता जमायचं नाही. आता जे लावते प्रयत्न करून टाकायचा. आता 1 2 3. ज्या स्पीडनं पळत गेलो त्या स्पीडनं पहिल्या वेळेस रशी उचलली. व्हेरी गुड. व्हेरी गुड. चल चल. येस 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 विजा. शोध रामा शोध. चल जोरात जोरात. सगळ्यांनी हे टास्क करून पहिले झालेले, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स होता. आम्हाला काहीच माहिती नव्हतं कारण की आम्ही ते पहिले केलंच नाही. शोध रामा शोध. पळ पळ पळ. पळ पळ पळ. माझं उचलायचं पाहून सुभाष आला तिथे आणि माझ्याकडून हिरत होता गोटा. आता तिथे जर का भांडत बसलो असतो तर रस्सी काही भेटली नसती, म्हणून म्हटलं धर तूच घेऊन जा. आणि मग मी दुसरा रस्सी पकडलो, काठ पकडलो आणि खिचतच घेऊन गेलो. कोपरा कोपरा घे. कोपरा घे. कोपरा कोपरा. चल.
राग येत होता, खूप अपसेट होत होता स्वतःहून. आणि तेवढा मला एवढंच होतं की हा गिव्हअप नाही करायला पाहिजे. तेव्हा सुभाष दादा तिकडून इतक्या जोरात पडले आणि आय वॉज लाईक ओ माय गॉड. मला खूप टेन्शन आलं ते बघून, कारण सुभाष दादांची हालत खूप खूप खराब झालेली. तू पोहोचतोय वरपर्यंत, पोहोचतोयस ना, थोड्यासाठी कशाला हे करतोस? कॉर्नर घे. होणार. सेकंड राऊंड होता तो, मी फुल ॲग्रेशन मध्ये होते की आता आहे ना सगळ्यांच्या नाकावर टिचून करूनच दाखवणार. होणार. बाबा पटकन धावा या पटकन. ठीक आहे. होणार. क्रिश कॉर्नर पकड, कॉर्नरचा सपोर्ट घे. पकड. मला असं वाटतं की जर का मी ट्राय केलं असतं ना, मी कॉर्नर पकडून थोडं छोटं स्टेप्स पण घेऊन मी स्लोली वरती चढलं. रेवती हे पडलं नाही पाहिजे, लग जाएगा. पाय खाली टेकला नाही पाहिजे. कम ऑन नवीन संधी आहे ही. कम ऑन. जा ते मला कर. हळू खाली बस. डोकं शांत ठेवून पुढे ने. जा हळू घे. भावा श्वास घेत राहा, डोकं शांत ठेव. स्लाइड करायचं नाहीये, एक पाऊल पुढे टाकायचं आहे. तिकडे आपल्याला आरामात जायचे हे विसरलो आम्ही आणि तिकडे आम्ही खूप घाई करून गेलो, तर कदाचित त्या घाईमुळे ते जास्त हलायला लागलं आणि स्प्लिट सेकंड असं होतं ते, आणि ते पडलं खाली. सेकंड राऊंडला अथर्व माझ्यापेक्षा एक 5-10 सेकंदानं पुढेच होता तो माझ्या. तरी पण आम्ही हाय त्या जोशानं जसं गेलो तसं तिथपर्यंत पोचलोच आम्ही. पण ती त्यांची फळी डगमगल्यामुळे ती त्यांना परत रिपीट करावं लागलं. जिथे आम्ही पडलो ना तिथे कळत होतं की नाही होणार कदाचित आपल्याकडनं आज हे. आता जिंकू शकतो विजय. घे. कम ऑन. चल नीट ठेव पडशील. नीट ठेव. जा. येस. तू जा की जा. अरे आला ना. देख रे उधर. चल. पुढे बघ. लवकर या. थोडा. Oh my God, I'm scared. अरे लाव ना यार. क्या केयर खाऊ. जल्दी आ. कैसे आऊ? विलामध्ये सगळ्यांना हे एव्हिडंट आहे की मला हाईट फोबिया आहे. माझा पार्टनर मला तिथे सोडून कसं निघाला? अरे यार कूद जा. नहीं. छोड़. समझे दे. आजा मेरे पैर पे कंधे पे. आजा मेरे कंधे पे आजा. जल्दी आ. तरी पण मी रस्सी धरलं आणि मी क्रिश आला आणि क्रिशने मला शोल्डर दिलं. वक्त नहीं आ. चल छोड़. हाँ छोड़. आजा जल्दी आ. ये लवकर राहिले. इतना खाली उतरला खोदाला कट कर. तुम्ही दोघं एकत्र गेल्याशिवाय काही नाही सुरू होणार आहे. होणार बघ. गेला बघ तू. जा लवकर. मागून जा अजून. मागून जा. असा जा. लास्ट गेला बघ. खाली जा. चल. नाही चल. थांबू नको. थांबू नको. ये चप्पल तुला. चल वरती जा. वरती जाणार तू. वरती बघ. जाणार बघ. व्हेरी गुड. हा चालेल. एकच. खोद.
तोल जातोय. तुझं वजन मागे चाल. खाली खाली नको. माझा. हळू हळू हळू. थँक्यू. चल चालते. चल क्रिस चल. मिळू शकत आपल्याला स्टार अथर्व. अडकलं चल. चल उषा. तरी पण ना आम्ही हार मानत नव्हतो. मी तरी ओढत होतो. त्याच पॉइंटवर येऊन परत थांबलो. असं आम्ही उतरायला खाली आणि तेवढ्यात अनुश्री आणि विजयला स्टार मिळाला. प्रचंड खुश झाले होते, इतकी खुश झाले होते की खुश झाले होते. मला इतका आनंद झाला होता की मी हा शो जिंकलाय. संपला आहे रामा. मी नाही करणार. मला कुठेतरी तिथून वरतून उडी मारायला ना भीती वाटत होती, कारण मला एक कुठेतरी छोटासा असा हाईट फोबिया आहे. आणि तेवढ्यात रामा खालून जोरजोरात माझ्यावरती ओरडायला लागला. मी तेव्हा काहीच बोलली नाही त्याला. मी त्याला फक्त एवढंच बोलली की टास्क संपला आहे रामा, आणि मी मागून परत उतरून त्याच्याकडे गेली. फर्स्ट टाइम मध्ये पण तुला नाही झालं. मी तुला एकदा पण बोलली रामा, एकदा पण बोलली की 100% ट्राय केला. मी बोलली की नाही केला. मी बोलली, मी तुला एकदा पण बोलली तो चुकला करून. मला कंट्रोल झालं नाही. माझ्याकडून ज्या आवाजात आणि ज्या टोन मध्ये त्याच्याशी बोलण्यात गेलं, तो खूप खूप दिवसांचा त्याच्यावरचा राग तो सगळा निघाला. जेव्हा त्याला कळलं नीता उडी मारत नाहीये, त्यांनी सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि तिच्या अंगावर फेकून टाकली की बघ आता मी नाही चुकलोय, आता चूक तुझी आहे, जे पण असेल ते तुझ्या अंगावर. एकमेकांवर ब्लेम टाकू नका. जिंकले असते तर असं बोलले असते का की नीता तूच जिंकली आहेस म्हणून? नाही ना, मग हरल्यावर एकमेकांवर का टाकतात? फर्स्ट राऊंड झाला तेव्हा मी त्याला काहीच नाही बोलली यार. त्याला विचार, मी तुला बोलली रामा. ती तुला तुझ्या मी तुला एकदा पण बोलली रामा की तू कसा बोललास तिथे. अरे माझा जीव तडे अडकून गेला, ती बसून राहिली होती. जरा सुद्धा प्रयत्न केला असता माझ्यासाठी. पण तू माझ्यावरती 2 सेकंदात तडकला, तशी मी तडकली असते तुझ्या. तिथं चाललं असतं का तुला? तू केलंच असतं ते. पण केलं का मी? ए हळू बस ना. केलं का मी? शांत हो नीता, शांत हो. ए जा तिकडे जाऊन बस जा. हार के जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं. पहिल्या राऊंड मध्ये बापरे असलं खेळलो, एकदम शेवटपर्यंत पोहोचलो. 3 बॉक्स खोलले आणि स्टार भेटला नाही. आमच्या नशिबात नव्हता, दीपक प्रणालीला भेटला. पण दुसऱ्या राऊंड मध्ये 50 जोमाने खेळलो आणि फायनली तिसऱ्या बॉक्स मध्ये स्टार मिळाला. विषय कसा झाला? टांगा पलटी घोडे परा पंपावर. सिद्धार्थ दादाने आमच्यासाठी एक छान अशी पार्टी अरेंज केली होती. लाइटिंग्स होत्या, कॅम्प्स होत्या, टेंट्स होते आणि बार्बेक्यू होतं. मूड थोडा लाईट झालेला ते पाहून. नाईस. वातावरण एवढं भारी होते की तिथं काहीतरी बाबा हा जिंकलोय आपण, एवढा हातापाया गुडघं मोडून घेतले. समोर सिद्धार्थ दादा आहेत तर निवांत असं चिल मारा म्हटलो. हॅलो गाईज. हॅलो हॅलो. वा वा, क्या बात है. काय फुललेत चेहरे तुमचे. वा वा वा. मला रोज आवडेल का असे टास्क करायला? आवडेल आवडेल. असा ग्लो आलाय ना चेहऱ्यावर तुमच्या, इतका भारी वाटतोय तो बघायला. दीपक, प्रणाली, विजय, अनुश्री, खूप 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 अभिनंदन. अप्रतिम खेळलात, जिंकलात सुद्धा. जोरदार टाळ्या. आणि आता जो ॲडव्हान्टेज तुम्हाला चौघांना मिळालेला आहे, तो ॲडव्हान्टेज काय आहे हे सगळं तुम्हाला श्रेयस सर सांग. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हा चौघांकडे फार खतरनाक ॲडव्हान्टेज आहे. आणि जो चल भावा सिटीत साठी फार महत्वाचा. गप्पा तर आपल्याला मारायच्या आहेत, पण भूक पण लागते नाही का? हो सर. काय काय जरा मेन्यू मध्ये काय सांगा ना आम्हाला. पनीर टिक्का पनीर टिक्का आणि चिकन टिक्का. पनीर टिक्का आणि चिकन टिक्का. हो. तर एक व्हेज आहे, एक नॉन व्हेज. हा बार्बेक्यू एक व्हेज साठी वापरूया आणि एक नॉन व्हेज साठी वापरूया. वा वा काजल, तुझा हेल्पफुलपणा बघून मला रडू आलं. पण तुलाही रडू आलं का?
सर खूप डिसअपॉइंटेड होती मी की फर्स्ट राऊंडमध्ये टास्कच करायला भेटलं नाही तर म्हणजे तू स्वतःवर डिसअपॉइंटेड आहेस, तुमच्या जोडीवर डिसअपॉइंटेड आहेस का क्रिशवर डिसअपॉइंटेड आहेस? आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड इन क्रिश सर. ओके. फर्स्ट जर तो एंडमध्ये चढू शकतं सर तर पहिला चढू शकतं सर. बर. मी बोलली की टास्क संपलं जाऊ दे मला तू वरती पाहिजे तर तो गेला ना सर. तो पहिले भी जा सकता था ना सर. क्रिश काय डिसअपॉइंटेड म्हणते ती? मला नाही माहीत सर मी काय आहे, डिसअपॉइंटेड आहे का काय आहे. पहिल्यांदा वरती तर जात होतो पण ग्रीपच नव्हती बसत माझी आणि ही म्हणत होती कोणत्यान धाव कोणत्यान धाव. मी असं म्हणत होतो की कोणत्यान धावीन तर मी गंडून जाईन कुठेतरी, पडून जाईन. पडू शकतो. हा पडू शकतो. पण बाकीचे बरेच लोक गेले, कोपऱ्यातनच गेले. आणि मला असं वाटत होतं की कोपऱ्याने जाता जाता एक हाताने वेगळी ग्रिपही मिळत होती. एक्झॅक्टली सर. काजल तुला ते सांगत पण होती बरोबर की हा, सर. कोपऱ्याने जा. काजल इट्स ओके. ह्याचा अगोदर पण मी टास्क नाही केलं, हे पण टास्क नाही केलं तर मग खरं आहे ना की आम्ही बॉटम मध्ये सही रँक आहे सर. कधी येणार सर आम्ही आता फर्स्ट मध्ये? फिनाले आता किती लांब राहिलंय सर. मग आम्ही बसू इथेच सर लास्ट मध्येच. असं परफॉर्म करणार तसं कैसे आएंगे सर ऊपर? मी काजलला एवढंच म्हणेन की सॉरी आज जो काही झाला पुढचा टास्क दम लावून करेन. नक्की? हा सर. ठीक आहे, लक्षात ठेव सर. पुढच्या टास्कला सगळं वापरा आहे. ओके. हा सर. रामाजी काय तुम्ही फारच गप्प होतो, काय झालं? काय खाली मान आहे एकदम. बरोबर नाही वाटत आहे तुमच्याकडे असं बघायला. आज मला माफी मागायची सर. माफी मागायची. जे काय बोललो मी ते रागाच्या भरात बोललो. पहिले काय झालं ते मला सांग. मी पहिल्या राऊंडला फुल प्रयत्न केला ते झालं नाही. दुसऱ्या राऊंडला त्यांनी तोंड बारीक केलं आणि त्याला घडी घडी काय झालं काय नाही तू करू शकत नाही का? बोललो करू शकतोय. मग कर ना. मग त्याला राग आला. माझं डोकं फिरून गेलं सर. मला राग खूप आला. त्या रागाच्या एक भरात सेकंड सर, असं काही नाही झालंय. मला थोडासा हाईटचा भीती वाटते तर मी तिकडे असे 20 सेकंड घेतले की ट्राय करते असं उतरू तसं उतरू आणि मला नाही होते तर हा तिथे सरळ माझ्यावरती ओढायला लागला. आता टास्क हारलोय तर ही तुझी चुकी आहे, माझ्यावरती येऊ नकोस. आणि मी तरी खूप काम टोननी बोलते पण त्याचा टोन काहीतरी भलताच होता. मला इकडे असं वाटतंय की मी मेंटॉरशिप सोडून मी एक आई झाली आहे आणि एका लहान पोराला सांभाळते जो इतका हट्टी आहे, इतका इगोइस्टिक पण आहे. ही इज लिटरली अ चाइल्ड. मला खरंच नाही माहिती मी ह्याला कसं हँडल करू किंवा कंट्रोल करू. रामा काय बोलतेय ती? सर चुकलं माझं तिथं. मला फक्त टास्क होता ना सर तो करायचा होता. का बरं मी घरातून निघतानाच म्हणत आलो होतो मग टास्क करायचा आहे पण तो काय झाला नाही. त्याच्यामुळे मला राग आलेला होता सर. त्याच्यामुळे तिला ते बोललो मी फक्त काय बोललो तुझ्यामुळं तिथं माझं चुकलं सर. ह्याची माफी मागतो मी. चुकलं माझ्याकडनं. आज रागेच्या भरात निघून गेलो. रामा मला तुझी माफी नकोय. प्लीज बदल. खरं सांगते मी. प्लीज बदलन. मॅच्युअर हो. बदलन. आज प्लीज शब्द देतो. कुठेतरी प्लीज पाया पडते मी तुझे. मला नाही झेपणार नाही तर यापुढे. तुला वाटतं ना मजा मस्ती सगळे तुला बोलतात खूप गोड आहे रामा. तुला सांभाळणं नाहीये इझी. खरं सांगते मी. आता बदलून दाखवून बस. तो शब्द आहे. काय रामाला पनिशमेंट वगैरे द्यायचे? तू सांग नाही सर, फक्त. नाही, नॉट नीडेड. पनिशमेंट वगैरे देऊन काय होणार आहे सर? तर रामा दोघंही बॅटिंग करताय चांगली. तिला रनआउट करू नको आणि स्वतःही हिट विकेट होऊ नको. हो सर. मला वाटतंय आपण मागवावं का कुठनं तरी खायला? तर काय सुभाषराव, काय राव पनीर झालंय. पनीर झालंय? तुला भूक लागली. मला भूक लागली. खावं का? थांब मी वाढतो. तर मला असं वाटतंय मी आता
यांना तर स्टार्स मिळालेत, पण तुम्हा सगळ्यांना मी 2 गोष्टी नक्की देऊ शकतो. 3 देतो. सहानुभूती, दिलासा आणि पनीर टिक्का सरांनी केलेलं. पण तो पनीर टिक्का आपण स्पेशल पद्धतीनं खायचा आहे बरं का भाई. तर तो असा आहे की तुम्ही एकमेकांना भरवायचा आहे सगळ्यांनी. पहिले समोरच्यातली एक चांगली गोष्ट सांगायची आणि घास भरवायचा आहे, सेम करायचं आहे. तयार? पटकन. आज सर चांगली खेळली ती. चांगली खेळली. हा, पुढं. जोश चांगला सरायचा. हरलो तरी पण तो माझ्या बाजूने उभा असतो. क्या बात आहे. मला माहिती आहे अवघड आहे. मी पण एक कलाकार आहे, तर मला ते आवडतं ह्याच्याबद्दल की तो त्याच्या कलेचा खूप आदर करतो. क्या बात आहे. होऊन जाऊ. वा रामा, फार मोठी गोष्ट आहे ही. सगळ्या तासमध्ये मला समजून घेते सर. हा, कॉपी पेस्ट. छान. तू खूप टॅलेंटेड आहे. प्रयत्न कर. तू फर्स्ट येणार आहे. फक्त लक्षावर लक्ष ठेव. फक्त लक्षावर लक्ष ठेव. वा. ए, वाक्याला टाळ्या पाहिजे ना. ए, come on. मी बोलली. हो, लक्षवर लक्ष ठेव. मी गेलोच कामत ना. काजल चांगली मेंटर आहे सर. छान बोल ना, काहीतरी भारी बोल ना. ती भांडणं खूप चांगली करते सर. बरोबर. हे जे आम्हाला एवढे प्रेमाने खाऊ घालतायत, तुम्ही जेवढं मला समजून शिकवता समजा मी राग करतो, चिडचिड करतो, तरी तुम्ही मला समजून शिकवतात. ह्याच्याबद्दल मला तुमचं खूप अभिमान. म्हणजे वा वा. हा, सुभाष दादा खूप जास्त टॅलेंटेड आहेत. त्यांच्यामध्ये खूप कला भरली आहे. बट एक चांगली गोष्ट आहे की जेव्हा आपण भांडण होतं, भांडतात पण त्याच्यानंतर पटकन राग सोडून सुद्धा टाकतात आणि मग वा. स्वतःच येतात आणि छानपणे वा, वा, सो ती वा. गोष्ट क्या मला बात खूप आवडते. क्या बात. Thank you. द्या इकडे. हे ठेवून द्या तिकडे. मी तुम्हाला सांगू, आज एकच गोष्ट तुम्हा सगळ्यांमध्ये कॉमन होती आणि जी मला प्रेक्षक म्हणून पहिल्यांदा बघायला मिळाली. तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात ती जिंकण्याची भूक, ती जिंकण्याची तडफड आणि तो जिंकण्याचा हावरटपणा मला दिसला. आणि त्यासाठी गाईज तुम्हाला सगळ्यांना फार कडा. आता एक महत्वाचं काम मला श्रेयस सरांनी सांगितलंय, जे काही मला फारसं आवडत नाही. नॉमिनेशन. करेक्ट बोललीस अनुश्री. नॉमिनेशन. पण आता कसं करायचं नॉमिनेट, हा पण एक प्रश्न आहे. नॉमिनेटेड ऑलरेडी कोण आहे? ऋषिकेश, श्रुती. श्रुती, येस. ऋषिकेश. तुमच्या बरोबर आता या 4 जोड्या आहेत. पहिल्या राऊंडमध्ये जिंकले होते प्रणाली आणि दीपक. सो प्रणाली आणि दीपक, तुम्ही पहिले सांगा, या 4 जोड्यांपैकी तुम्ही कोणाला नॉमिनेट कराल? प्युअरली टास्क बेसिसवर. आणि आज सगळ्यांनी खूप प्रयत्न केले आणि सगळेच खरंच खूप चांगलं खेळले, कारण अजिबातच इझी नव्हता आजचा टास्क. सर रामानी का विजय, अनुश्री. ऍक्च्युली म्हणजे कारण असं आहे की क्रिश, काजल ह्याच्या आधी पण आमच्या अपोजिट खेळलेले आहेत फुटबॉलचा टास्क आणि ते खूप अप्रतिम खेळले होते. आम्ही त्यांच्यासमोर टास्क हारलो होतो. सो मला आज जेन्युनली त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती, कारण काजल आहे तेवढी स्ट्रॉंग की ती करू शकते हे सगळं आणि क्रिश प्लेयर आहे. सो त्यांच्याकडून अपेक्षा होत्या आणि आम्ही त्यांना नॉमिनेट करतोय. पण हे नॉमिनेशन आम्ही त्यांना डिमोटिवेट करण्यासाठी नाही करत आहे. ॲक्च्युली हे त्यांच्यासाठी मोटिवेशन असेल. उद्याचा टास्क, परवाचा टास्क जे काही असेल ते ह्यातून चांगलं खेळतील अशी अपेक्षा आहे. क्या बात आहे. नॉमिनेट करून मोटिवेट पण केलं. वाव. झालात मोटिवेट? मी तर ऑलरेडी आहे सर. मला काय डिमोटिवेट करू शकत नाही सर. आता मी नॉमिनेशन मध्ये आले, मला बाहेर यायचंय ह्याची जबाबदारी क्रिश की अभी आहे. पूर्ण प्रयत्न करेन सर. ओके. तर आता या 3 जोड्या नॉमिनेटेड आहेत. परत यायची जिगर सगळ्यांमध्येच आहे, टॅलेंट सगळ्यांमध्येच आहे. होऊन जाऊ द्या टाळ्या सगळ्यांसाठी. कमॉन. आणि या नोटवर मला असं वाटतंय मी हे काम पुन्हा एकदा श्रेयस सरांकडे देतो आणि मी तुमची रजा घेतो. तुम्हाला सगळ्यांना भेटून फार भारी वाटलं. परत एकदा भेटायला नक्की आवडेल. असेच जिगरीनं खेळत राहा आणि आपल्या मातीचं नाव मोठं करत राहा. आपण भेटूया आपल्या पुढच्या भागात तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. थँक्यू.
ऑल द बेस्ट थँक्यू गाईज बाय बाय